पाहुयात पुढची बातमी। पुणे जिल्ह्यामधील कोरेगाव भीमा गावात बंगाली कामगाराची हत्या झाली आहे आणि यावरून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी केला। सध्या पश्चिम बंगालमध्ये निवडणुकांचा वारं वाहू लागलेला आहे, त्यामुळे ममता बॅनर्जींनी हा हत्येचा मुद्दा पुढे करून राजकारण करण्याचा प्रयत्न केला, पण पोलीस तपासात त्यांच्या आरोपातील खोटेपणा उघड झालाय। तर ममता बॅनर्जी यांनी यावरून काय ट्विट केलं आहे, कोणते सवाल त्यांनी उपस्थित केले आपण बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। दारूच्या नशेत हा वाद झाल्यानंतर या व्यक्तीची हत्या झाल्याची माहिती समोर आली आहे। मात्र ममता बॅनर्जी म्हणतात महाराष्ट्राच्या पुण्यात पुरुलियामधील एका व्यक्तीचं कामगाराचं सुखेन महातो याची क्रूर हत्येने हादरलेला आहे। संतापले मी, माझी भावना शब्दात व्यक्त करता येत नाही। एका तरुणाचा त्याच्या भाषेमुळे त्याचा छळ करण्यात आला आणि त्याची हत्या करण्यात आली। परप्रांतीयांविरोधातील द्वेषाचा हा परिणाम आहे। गुन्हेगारांना तात्काळ अटक आणि शिक्षा देण्यात यावी। या दुःखात सुखेनच्या कुटुंबासोबत बंगाल उभा आहे, असं ट्विट ममता बॅनर्जी यांनी केलं आणि ही जी हत्या पुण्यामध्ये झाली होती त्याचा एक प्रकारे राजकारण करण्याचा प्रयत्न केला। दरम्यान पोलीस अधीक्षक संदीप गिल यांनी खुलासा करत ममता बॅनर्जी यांनी जे आरोप केलेले होते त्याच्यामध्ये तथ्य नसल्याचं स्पष्ट केलंय। आतापर्यंतचा जे तपास झालेला आहे त्यामध्ये अशा प्रकारचा कोणताही प्रकरण दिसत नाही की हा एका विशेष कम्युनिटीला टार्गेट करून केलेली घटना आहे किंवा एका विशेष व्यक्तीला टार्गेट करून केलेली घटना आहे। सध्यापर्यंत जे निष्पन्न होत आहे त्यामध्ये ऑल ऑफ अ सडन अचानकपणे ही घटना घडलेली आहे, त्यामध्ये आमच्या समोर आलेला आहे। तर हे प्रकरण नेमकं काय आहे ते आपण बघूयात। पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्याच्या कोरेगाव भीमामध्ये सुखेन महातो याचा खून झाला होता आणि सुखेन हा पश्चिम बंगालचा रहिवासी होता। तो पुण्यामध्ये राहत होता, त्या ठिकाणी त्याचा खून झाला। दारूच्या नशेमध्ये बंगाली तरुणाचा वाद झाला आणि त्याच्यानंतर हा खून करण्यात आला। धारदार शस्त्राने वार करून त्याची हत्या करण्यात आली होती। सुखेनचा मृतदेह त्याच्या घराजवळ आढळलेला होता। तर अज्ञात व्यक्तीने ती हत्या केल्याचं सुखेनचा भाऊ देवाशीष महातोनं पोलिसांमध्ये जी तक्रार दिली होती त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे। तसंच हत्येचं कारण माहीत नसल्याचं सुद्धा त्यांना पोलिसांना सांगितलं। मात्र असं असतानाही ममता बॅनर्जींनी सुखेन हा केवळ बंगालचा राहणारा आणि बंगाली भाषिक असल्यानंच त्याची हत्या झाल्याचा दावा सोशल मीडियावरील पोस्टमध्ये केला। मात्र पोलीस तपासात वेगळीच माहिती समोर आली आहे। 9 फेब्रुवारीला ही हत्येची घटना घडलेली आहे। या ठिकाणी दारूच्या नशेत वाद झाल्यानंतर सुखेनची हत्या झाल्याचं पोलीस तपासात समोर आलंय। हा मयत इसम जो आहे तो एक 2 लोकल जे काही सस्पेक्ट आम्हाला दिसत आहे ते त्यांना भेटला आहे आणि त्याच्यात मध्ये काही झालेला आहे। आपसात ऑल ऑफ अ सडन घडलेली घटना आहे असा सध्यापर्यंत आमच्या तपासामध्ये निष्पन्न झालेला आहे। तर जिथं ही घटना घडलेली होती तिथून या सगळ्या प्रकरणाचा आढावा घेतलेला आहे आपले प्रतिनिधी वैभव सोनवणे यांनी। मध्ये एका बंगाली नागरिकाचा खून करण्याच्या प्रकरणाला आता पूर्णतः राजकीय वळण लागले। पश्चिम बंगालच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती स्वतः ममता बॅनर्जी यांनी भाजप शासित राज्यांमध्ये बंगालच्या नागरिकांना लक्ष केलं जात असल्याचा आरोप केलेला होता। गंभीर या घटनास्थळी आपण आहोत। सुखन महतो हा 27 वर्षाचा तरुण जो आहे त्याचा 9 तारखेला इथं खून झालेला होता। जी माहिती आपल्याला मिळते त्यानुसार सुखन महतो आणि त्याचा मित्र जो आहे हे दारू पिऊन या कोरेगाव भीमाच्या परिसरामध्ये असताना काही नागरिकांशी त्यांचा वाद झालेला होता। आता ते स्थानिक आहेत किंवा काय या संदर्भातला तपास जो आहे तो पोलिसांकडून सुरू आहे। मात्र त्या नागरिकांकडून त्याला मारहाण झाली आणि त्याचा मृत्यू झाला। त्याचा मृतदेह जो आहे तो इथं आणून टाकण्यात आलेला होता। हे जे लाल रंगाचं एकूण आवरण केलेलं आपण पाहतोय याच्यामध्ये या सुखन महतो याचा मृतदेह पडलेला होता आणि पोलिसांनी तपासाच्या दृष्टीनं हे मार्किंग्स आहे ते केलेले होतं। 2 दिवस शिक्रापूर पोलिसांना याची कल्पना नव्हती की हा साधारण बंगाली मजूर जो आहे त्याचा मृत्यू हा राष्ट्रीय राजकारणाच्या केंद्रस्थानी येऊ शकेल। त्यामुळे अजूनपर्यंत आरोपी जे आहेत
त्यांचा शोध अत्यंत संथ गतीने सुरू होता. मात्र ज्या वेळेस ममता बॅनर्जी यांनी या संदर्भामधलं एक ट्विट केलं, त्या ट्विटमध्ये भाजप शासित राज्यांमध्ये बंगाली नागरिकांवरती अत्याचार केले जात असल्याचं सांगितलं. मात्र प्रत्यक्षात हा नरेटिव्ह जो आहे किंवा ममता बॅनर्जी यांचं हे म्हणणं जे आहे ते पश्चिम बंगालच्या ज्या निवडणुका आहेत त्या डोळ्यासमोर ठेवून केलंय का असा प्रश्न उपस्थित होतो. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन अन्साटेसह वैभव सोनवणे, न्यूज 18 मराठी, कोरेगाव भीमा. आणि या हत्येवरून ममता बॅनर्जींनी जे आरोप केलेले होते त्यावर पुण्यात राहणारे बंगाली लोकांना काय वाटतं तेही पाहूयात. इधर मेरे को हो गया 3 साल हो गया है. हमारा गांव कलकत्ता है. हाँ, इधर आवास सेट के पास हूँ काम पे. आवास सेट अच्छा है. तुमको इधर कोई बंगाली बोलते इसलिए लोगों को मारपीट नहीं, ममता बनर्जी बोल रही थी. नहीं ऐसा है क्या लगता है? नहीं ऐसा कुछ नहीं. कितने तुम्हारे पहचान वाले कितने बंगाली रहेंगे यहाँ पर? इधर है 20-30 रहेगा. हाँ. हाँ, यही सेट के पास है, कुछ प्रॉब्लम नहीं है. इधर पुणे में काम करने के आया. कितने दिन से यहाँ पे हो? इधर 5 साल हो गया. 5 साल हो गया. हाँ. यहाँ के लोग कैसे हैं? तुम्हारे साथ कैसे बर्ताव रहते हैं लोगों का? इधर का लोग अच्छा है, व्यवहार अच्छा करते हैं. हमारे कोई ऐसा कुछ कोई परेशानी भी नहीं है. अच्छे साथ अच्छा व्यवहार करते हैं, अच्छा बात करते हैं. अभी जो पश्चिम बंगाल की मुख्यमंत्री है ममता बनर्जी, उन्होंने कहा कि जब महाराष्ट्र में लोग बंगाली भाषा में बात करते हैं तो उन्हें टोका जाता है, उनसे बहस की जाती है, झगड़ा किया जाता है. आपको पिछले कुछ दिनों से कोई है क्या? अगर आप बंगाली बात करो कोई टोकता है आपसे? नहीं, इधर तो कोई वैसा प्रॉब्लम नहीं हुआ हमको. अभी तक तो हुआ नहीं कुछ ऐसा. भाषा के लिए कोई प्रॉब्लम हुआ ऐसा हुआ नहीं हमारे साथ. यहाँ के लोग आपसे कैसे बर्ताव रखते हैं? अच्छा बात करते हैं, भाईचारा की जब बात करते हैं, अच्छा ही बात करते हैं हमारे साथ. हमको ऐसा कोई दिक्कत नहीं हुआ. आप कहाँ से हो? कलकत्ता से है, मुर्शिदाबाद गांव है, डिस्ट्रिक्ट है. हाँ. और महाराष्ट्र में कितने दिन से हो आप? 8 साल से. 8 साल से. हाँ. यहाँ का लोगों का आपको कैसे मतलब? नहीं, बहुत अच्छा है. कुछ तकलीफ नहीं, कुछ नहीं. हम तो इतना साल से इधर रहते हैं. अभी जो पश्चिम बंगाल की मुख्यमंत्री है ममता बनर्जी, उन्होंने कहा है कि अगर महाराष्ट्र में कोई बंगाली बोलता है तो उनको तकलीफ दी जाती है. नहीं, हम तो कोई तकलीफ नहीं दिया है. सब तो भाई के जैसा रहते हैं हम लोग. ऐसा कोई तकलीफ नहीं है इधर. हमारा इधर कुछ तकलीफ नहीं है. अब ये यहाँ पे कितने साल से यहाँ पे? इधर 7 साल तो हो गया हमारा. 7 साल से. हाँ. कोई 7 साल में कोई झगड़ा बिगड़ा नहीं, कुछ नहीं. झगड़ा वगड़ा नहीं. किसी ने आपको कोई तकलीफ दी? आप अलग भाषा में बात करते नहीं, कुछ नहीं तकलीफ.